गुड मॉर्निंग. चंपाषष्ठी असल्यामुळं आज नैवेद्य बनवायचे होते. पिल्लू झोपलेला आहे तोपर्यंत म्हणलं आपलं सर्व आवरून घ्यावं. त्यानंतर इथे दूध आलं, दूध तापवायला ठेवलं आणि पूजा करायची होती म्हणून फुलं तोडली. त्यानंतर वांगी छान भाजायला ठेवली. बाजरीच्या पिठाचे भाकरी केल्या छोटे-छोटे नैवेद्य. त्यानंतर इथे भरीतसुद्धा तयार होतं. खोबऱ्याचे तुकडे केले कारण खंडोबाची इथे तळी उचलायची असते. त्यानंतर पूजा केली. छान सर्व तयारी केली. तोपर्यंत पिल्लूही उठला होता. त्याला घेऊन करायचं म्हणलं की सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाहीत. त्यानंतर पूजा वगैरे केली. तर इथे याला तळी उचलणं असं म्हणतो. खंडोबाची ही तळी उचलणं असतं. इथून आपण वांगी खायला सुरुवात करतो. म्हणजे जी पाळतात वांगं न खायचं ते इथून वांगी खायला सुरुवात करतात. पिल्लूचं मस्त बघत होता तो आणि त्यानंतर मग इथे भंडारा, खोबरा आणि भंडारा इथे उधळला हळदीचा जो असतो. आणि त्यानंतर यांना सुद्धा प्रसाद दिला. पिल्लूला त्यानंतर अंघोळ घातली. तर आम्ही ही जेवणं केली आणि त्यानंतर आराम केला. संध्याकाळी म्हणलं पिल्लूला स्वामी समर्थाच्या केंद्रात घेऊन जावं. तर तिथे आम्ही गेलो. छान दर्शन झालं. आता दत्त जयंती आहे त्यामुळे पारायणची तयारी चालू होती. तर असा आता ओव्हरऑल डे. थँक्स फॉर